आज लोकसभेची 20 जणांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये अकोल्यातून अनुप धोत्रे यांचं नाव आलेलं. आपल्यासोबत अनुप धोत्रे आहेत. तर मला सांगाल की बा तुमचं आज नाव आलेलं आहे आणि तुम्ही उमेदवारी मिळाली. नेमकं काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच घरामध्ये आणि आमच्या पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आमचे जे सगळे स्थानिक आमदार आहेत यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आता ही तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. नेमकं हे आता जे गड जे आता हे तुम्हाला करायचं कसं राखाल तुम्ही? कारण काही की तुमच्या सोबतीला जे आहेत प्रतिस्पर्धी एक ते राष्ट्रीय नेते आहेत. नेमकं कसं राखणार काय सांगाल? नक्कीच आमचे जे विरोधात जे उभे राहणार आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीचं सामान्य माणसासाठी असलेल्या सगळ्या योजना, सगळे कामं आणि अकोला लोकसभेमध्ये झालेले मोठे मोठे प्रोजेक्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना मिळालेला एक आधार, यावर आम्ही नक्कीच विजय प्राप्त करू असा आम्हाला विश्वास आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पुन्हा स्वातंत्र्य म्हणजे बाबा 4 वर्ष हे होते 4 वेळा आणि आता ही 5दा तुम्हाला नेमकं काय सांगाल? एक परिवारासाठी, आमच्या सगळ्या मित्रमंडळासाठी हा एक नक्कीच खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. अब की बार 400 पार काय राहू शकते? काय सांगाल नेमकं? अनुप धोत्रेंचा नातं राहू शकेल? अकोला हा भारतीय जनता पार्टीचा गड राहिला आहे आणि नक्कीच मान्य भाऊसाहेब कुलकर असतील, मान्य संजूभाऊ धोत्रे असतील आणि आता मला भेटलेली उमेदवारी यामध्ये कमळ हे अकोल्यातून नक्कीच विजय होणार. आज तुम्हाला उमेदवारी मिळाली हे कळल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला काय नेमकं? आज जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा मी अकोल्याला गाडीने येत होतो आणि जे सोबती होते यांनी सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळेजण टी व्हीमध्ये आमचे मित्र असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, हे कायम टी व्हीमध्ये न्यूज चॅनल्समध्ये पाहत होते. मला त्यांचेच फोन आले आणि त्यांच्या थ्रूच मला समजलं की माझी उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी हे झाली पण अब की बार 400 मध्ये अकोला कमळ फुलणार असं या ठिकाणी अनुप धोत्रे यांनी म्हटलं. त्यामुळे या वेळेसही धोत्रे फॅमिली या ठिकाणी भाजपवर गड राखणार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.